राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यामध्ये शेरपुरा नावाचे एक छोटेसे गाव आहे आणि याच गावात योगेश कुमार राहत होता. योगेश कुमारकडे स्वतःची 2 एकर जमीन होती आणि तो त्या जमिनीमध्ये शेतीचे काम करत होता. योगेश कुमारकडे 4-5 गाया देखील होत्या. या गायांमुळे योगेश कुमारची चांगली कमाई होत होती. योगेश कुमार दररोज सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात जात असायचा. शेतात गेल्यानंतर तो जनावरांसाठी चारा कापायचा आणि चारा कापल्यानंतर गावात परत यायचा. हा चारा तो आपल्या जनावरांना खाऊ घालायचा. योगेश कुमार सकाळ संध्याकाळ आपल्या जनावरांचे दूध काढून डेअरीवर विकत असायचा. त्यामुळे योगेश कुमारची कमाई चांगली होत असायची आणि याच कमाईवर त्याच्या घराचा उदरनिर्वाह चालत होता. योगेश कुमार हा खूप मेहनती आणि प्रामाणिक व्यक्ती होता. गावातील सर्व लोक त्याची खूप प्रशंसा करत असायचे. आता योगेश कुमारच्या कुटुंबात त्याची बायको असते. तिचं नाव वंदना असतं. वंदना ही दिसायला खूप सुंदर, आकर्षक आणि तरुण स्त्री असते. गावातील कोणताही व्यक्ती वंदनाला पाहिलं की तिला पाहतच राहायचा. वंदना इतकी सुंदर होती. आता वंदना आणि योगेश यांना एकुलता एक 10 वर्षाचा मुलगा असतो, ज्याचं नाव राहुल असतं. राहुल हा 3री मध्ये शिक्षण घेत असतो. इथपर्यंत योगेशच्या कुटुंबात सर्व काही व्यवस्थित चालू असतं. काही दिवसांचा काळ निघून गेल्यानंतर एक दिवस असा येतो, सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास योगेश आपली बायको वंदनाला म्हणतो, वंदना, लवकर माझ्यासाठी जेवण तयार कर, त्यानंतर मला शेतात जायचं आहे. हे ऐकल्यानंतर त्याची बायको वंदना आपल्या नवऱ्यासाठी जेवण तयार करू लागते. त्याचवेळी योगेशच्या घराच्या दरवाजावर टकटक होते. वंदना घराचा दरवाजा उघडते तेव्हा तिला दिसतं की तिच्या समोर अंकुश नावाचा मुलगा उभा असतो. अंकुश हा योगेशचा शेजारी असतो. अंकुश हा असा मुलगा असतो ज्याला महिलांमध्ये खूप रस असतो. त्याला विशेषतः मोठ्या वयाच्या स्त्रिया म्हणजे आंट्या खूप आवडत असतात. तशी अंकुशची नजर वंदनाच्या सौंदर्यावर आणि तिच्या तारुण्यावर पडते, तसे त्याच्या मनात चुकीचे विचार येऊ लागतात. तरी अंकुश म्हणतो, काकू, मला योगेश काकांसोबत काहीतरी काम होतं, त्यांच्याशी मला काही महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. तेव्हा वंदना त्याला म्हणते, तुझे काका घरातच बसले आहे. त्यानंतर अंकुश घरात जाऊन योगेशला भेटतो आणि म्हणतो, काका, माझ्या आई राधाने गेल्या महिन्यात तुम्हाला 15,000 रुपये दिले होते. ते 15,000 रुपये मला द्या. आई ते पैसे मागत आहे. योगेश म्हणतो, सध्या माझ्याकडे पैसे नाही, पुढच्या महिन्यात मी ते 15,000 रुपये तुला परत देईल. अशा प्रकारे अंकुश वंदनाच्या सौंदर्याकडे पाहतो आणि घरातून बाहेर पडतो. मात्र अर्ध्या तासानंतर योगेश आपल्या घरातून बाहेर पडतो आणि शेतात कामासाठी निघून जातो. शेतात पोहोचल्यानंतर तो आपल्या जनावरांसाठी चारा कापू लागतो. चारा कापत असताना त्याचा कोयता तुटतो. योगेश आता मनात विचार करू लागतो, माझा चारा कापायचा कोयता तुटला आहे. शेतातील खोलीतून दुसरा कोयता घेऊन येतो. त्यानंतर योगेश आपल्या शेतात बांधलेल्या खोलीत जातो. जसा तो खोलीत प्रवेश करतो तसा त्याचा पाय एका सापावर पडतो. त्या खोलीमध्ये सापाचं एक जोडपं राहत असतं. योगेशचा पाय सापावर पडताच तो साप योगेशला चावतो. साप अतिशय विषारी असल्यामुळे अवघ्या 30 मिनिटाच्या आतच योगेशचा जागी मृत्यू होतो. तसा योगेशचा मृत्यू होतो तसे सुमारे 2 तासांचा वेळ निघून जातो. त्यानंतर शेतामध्ये एक शेतकरी पोहोचतो. त्या शेतकऱ्याचं नाव रवी असतं. रवी जसा योगेशचा मृतदेह पाहतो तसा तो पूर्णपणे हादरून जातो. रवी पाहतो की योगेशच्या मृतदेहाजवळ 2 साप बसलेले असतात. रवीला लगेच समजतं की या सापाच्या दंशामुळेच योगेशचा मृत्यू झाला असावा. त्यानंतर कसाबसा रवी गावात येतो आणि योगेशची बायको वंदनाला सांगतो की तिच्या नवऱ्याचा साप चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. ही बातमी ऐकताच बायको वंदनाला मोठा धक्का बसतो. कसाबसा स्वतःला सावरत वंदना आपल्या नवऱ्याचा देह गावात आणते आणि त्यानंतर योगेशवर अंत्यसंस्कार केले जातात. अशा प्रकारे काही काळ निघून जातो.
तब्बल 6 महिन्यांचा कालावधी उलटून जातो. आता वंदना स्वतः शेतातील कामकाज करू लागते. ती आपल्या जनावरांची देखील काळजी घेऊ लागते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर वंदना घरातील सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर तिने घेतलेल्या असतात. मात्र हळूहळू वंदना आपल्या मनात विचार करू लागते की तिचा नवऱ्याचा मृत्यू झाला आहे आणि घरातील संपूर्ण जबाबदारी आता तिच्यावर आली आहे. शिवाय घरात आर्थिक अडचणी देखील वाढत चाललेल्या असतात. वंदना देवीचा संपूर्ण दिवस कामात जात असायचा, परंतु रात्री जेव्हा ती आपल्या अंथरुणावर झोपण्यासाठी जात असायची तेव्हा तिचे एकटेपण तिला खूप त्रास देऊ लागायचे. ती मनात विचार करू लागते की घरात गरिबी आहे, आर्थिक संकट आहे आणि या एकटेपणातून बाहेर देखील पडायचे आहे. अशा प्रकारचे अनेक विचार तिच्या मनात आता येऊ लागतात. ती विचार करू लागते की कोणाचा तरी आधार घ्यायला हवा. त्याचवेळी तिच्या शेजारी राहणारा अंकुश तिला आठवतो. वंदना मनामध्ये विचार करते की का नाही अंकुशला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकावं. त्यानंतर वंदना अशा 3 मोठ्या घटनांना सुरुवात करणार होती ज्याबद्दल गावातील कोणालाही काही माहिती नव्हतं. अशा प्रकारे तारीख येते 15 मे 2026ची. सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास वंदना आपल्या शेजारीन राधाच्या घरी जाते. राधाच्या घराचा दरवाजा ती ठोठावते आणि राधा दरवाजा उघडते. वंदना त्यानंतर घरामध्ये प्रवेश करते. वंदना पाहते की राधाचा मुलगा अंकुश घरात बसलेला असतो. अंकुश जसा वंदनाला पाहतो तसा तो खूप आनंदी होतो. तो सतत वंदनाच्या शरीराकडे विचित्र नजरेने पाहत असतो. तेवढ्यात राधा वंदनाला म्हणते, वंदना, आमच्या घरी कोणतं जनावर नाही, पण तुमच्या घरी दूध देणारे अनेक जनावरे आहे. आम्हाला दररोज 1 लिटर दूध लागते. तू आम्हाला रोज 1 लिटर दूध देत जा. महिन्याच्या शेवटी आम्ही तुला पैसे देऊ. हे ऐकल्यानंतर वंदना म्हणते, काही हरकत नाही, मी तुम्हाला रोज 1 लिटर दूध देईल. त्यानंतर राधा म्हणते, 1 लिटर दूध घ्यायला माझा मुलगा अंकुश दररोज तुझ्या घरी येईल. हे शब्द ऐकताच वंदना मनातून आनंदी होते. ती मनात विचार करू लागते, अंकुश रोज माझ्या घरी येणार, हीच योग्य संधी आहे त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याची. त्यानंतर वंदना काही वेळ राधासोबत गप्पा मारते आणि म्हणते, आता मला शेतात जावं लागेल. असे म्हणून ती राधाच्या घरातून बाहेर पडते आणि आपल्या शेतामध्ये जाते. दिवसभर शेतातील कामामध्ये ती व्यस्त राहते. संपूर्ण दिवस संपतो, रात्र देखील निघून जाते आणि दुसरा दिवस उजाडतो. सकाळी साधारण 7 वाजण्याची वेळ झालेली असते. वंदना आपल्या घरामध्ये बसलेली असते. त्याचवेळी घराच्या दरवाजावर टकटक होते. वंदना दरवाजा उघडते तर तिच्यासमोर शेजारचा मुलगा अंकुश उभा असतो. अंकुश घरात येतो आणि म्हणतो, काकू, मी 1 लिटर दूध घ्यायला आलो आहे. लवकर मला दूध द्या. त्यानंतर मला अजूनही बरीच कामे करायची आहे. मात्र त्याचवेळी वंदना त्याला म्हणते, अंकुश, आज संध्याकाळी तुला माझ्यासोबत शेतात यावं लागेल. माझ्या शेतात खूप पाणी साचली आहे आणि चारा कापण्यासाठी मला तुझी मदत लागेल. हे ऐकल्यानंतर अंकुश हसत म्हणतो, काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आज संध्याकाळी नक्की तुमच्यासोबत शेतात येईल. त्यानंतर वंदना त्याला 1 लिटर दूध देते आणि अंकुश दूध घेऊन आपल्या घरी परत जातो. घरी गेल्यानंतर तो आपली आई राधाला सांगतो, आई, आज संध्याकाळी मला वंदना काकूसोबत शेतात जायचं आहे. त्याची आई राधा त्याला विचारते, तू तिच्यासोबत शेतात काय करणार आहे? अंकुश उत्तर देतो, आई, तिच्या शेतात खूप पाणी भरलं आहे. मला तिच्यासोबत जाऊन चारा कापायचा आहे. राधा म्हणते, ती एक विधवा स्त्री आहे, काही हरकत नाही, तू तिच्यासोबत संध्याकाळी शेतात जाऊ नये. हे ऐकताच अंकुशला खूप आनंद होतो. अशा प्रकारे संध्याकाळी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास वंदना आपल्या घरातून बाहेर पडते आणि थेट राधाच्या घरी जाते. वंदना राधाच्या घरी पोहोचते आणि राधाला विचारते, तुझा मुलगा अंकुश कुठं आहे? तेव्हा राधा म्हणते, तो घरात बसला आहे, तू त्याला तुझ्यासोबत शेतात घेऊन जाऊ शकते. अशा प्रकारे वंदना त्या मुलाला म्हणजे अंकुशला घेऊन आपल्या शेताच्या दिशेने निघते. दोघेही शेतात पोहोचतात. शेतात गेल्यानंतर वंदना आणि अंकुश दोघे मिळून चारा कापू लागतात. परंतु आज वंदनाचा हेतू काही वेगळा असतो. ती आज एक मोठी गोष्ट घडवण्याच्या विचारात असते. योग्य संधी मिळताच वंदना अंकुशला म्हणते, अंकुश, बघ, सध्या शेतात दूरदूरपर्यंत कुणी नाही,
तुझे योगेश काका आता या जगात नाही आणि मी घरी राहून खूप एकटेपणा अनुभवते. हे शब्द ऐकताच अंकुश तिचा इशारा समजून जातो. मात्र अंकुशही काही कमी नसतो. तो वंदनाला म्हणतो, काकू मी तर याच कारणासाठी तुमच्यासोबत शेतात आलो आहे. हे ऐकताच वंदनाचे मन शांत होते. ती म्हणते, मग या वेळेचा फायदा घेऊ. अंकुशही त्यासाठी तयार होतो. त्यानंतर वंदना म्हणते, आपल्या शेतात एक खोली बांधली आहे, चल आपण त्या खोलीत जाऊन थोडा वेळ घालवू. असे म्हणत वंदना अंकुशचा हात धरून त्याला शेतातील त्या खोलीत घेऊन जाते. खोलीत गेल्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण होतात. दोघेही आपापल्या इच्छांची पूर्तता करू लागतात. बराच वेळ ते दोघे तिथेच राहतात. मात्र काही वेळानंतर अंकुशची नजर त्या खोलीतल्या सापांकडे पडते. तो पाहताच घाबरून तो मोठ्याने ओरडतो आणि धावत खोलीबाहेर येतो. तो वंदनाला म्हणतो, काकू या खोलीमध्ये 2 साप आहे. हे ऐकताच वंदना देखील घाबरते आणि खोलीबाहेर धावत येते. तेवढ्यात तिची नजर जवळच पडलेल्या एका काठीवर जाते. ती ताबडतोब ती काठी उचलते आणि सापांच्या 2 सापांमधील एका सापाला मारून टाकते. मात्र दुसरा साप तिथून निसटून पळून जातो. त्यानंतर अंकुश म्हणतो, काकू तुमच्या शेतात खूप साप आहे. योगेश काकांचा मृत्यू देखील साप चावल्यामुळे झाला होता. हे ऐकल्यानंतर वंदना विचार करू लागते की एक साप तिने मारला आहे, पण दुसरा साप जिवंत पळून गेला आहे. मात्र वंदनाला हे अजिबात माहीत नव्हतं की भविष्यात हा साप तिच्या आयुष्यात एक मोठी दुर्घटना घडवणार आहे. त्यानंतर वंदना आणि अंकुश पुन्हा चारा कापू लागतात. सर्व चारा कापून झाल्यानंतर दोघेही परत गावात येतात. अशा प्रकारे वंदनाने अंकुशला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलेलं असतं. अंकुश एका श्रीमंत कुटुंबातील मुलगा असतो आणि वंदनाला त्याच्याकडून आर्थिक मदत देखील मिळवायची असते. हळूहळू वंदना अंकुशला आपल्या घरी बोलावू लागते. दोघेही वेळ घालू लागतात. अंकुश कधीमधी तिला काही पैसे देत असायचा, त्यामुळे वंदनाच्या आर्थिक गरजा पूर्ण होऊ लागल्या होत्या. एका बाजूला तिच्या पैशांची समस्या कमी होते, तर दुसऱ्या बाजूला तिला एकटेपणातून देखील दिलासा मिळू लागतो. मात्र काही दिवस उलटून गेल्यानंतर तारीख येते 25 मे 2026ची. सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास अंकुश वंदनाला फोन करतो. तो म्हणतो, मला तुझ्या घरी यायचं आहे, मला तुला भेटायचं आहे. मात्र वंदना त्याला सांगते, आज माझी बहीण सरला माझ्या घरी आली आहे, त्यामुळे आज मी तुला भेटू शकत नाही. पण वंदना लगेच म्हणते, मला तातडीने 10,000 रुपयांची गरज आहे. घराचे लाईट बिल भरायचे आहे आणि घरासाठी किराणा सामान देखील आणायचे आहे. हे ऐकताच अंकुश म्हणतो, माझ्याकडे इतके पैसे नाही, मी एवढे पैसे कुठून आणू. मात्र वंदना म्हणते, तुझी आई राधाकडे खूप पैसे आहे, तू काही ना काही मार्ग काढून मला 10,000 रुपये देऊ शकतो. अंकुश म्हणतो, माझी आई मला 1 रुपया देखील देत नाही. शेवटी वंदना म्हणते, मला काय माहीत नाही, पण आज मला 10,000 रुपये हवेत. अंकुश उत्तर देतो, ठीक आहे, तू काळजी करू नको, मी पैशांची व्यवस्था करतो. त्यानंतर फोन ठेवला जातो. फोन झाल्यानंतर अंकुश आपल्या घरी जातो. काही वेळाने त्याची आई राधा शेजारच्यांच्या घरी जाते. ही संधी साधून अंकुश घरामध्ये चोरी करतो. तो आपल्या आईच्या सोन्याची साखळी तोडतो. साखळी घेतल्यानंतर तो थेट आपला मित्र विनोदला घेऊन शहरामध्ये जातो. शहरात पोहोचल्यानंतर दोघे मिळून ती सोन्याची साखळी विकून टाकतात. साखळी विकल्यानंतर अंकुशच्या हातामध्ये मोठी रक्कम येते. त्यानंतर अंकुश आपला मित्र विनोदला म्हणतो, चल आता गावात परत जाऊ. दोघेही गावात परत येतात. गावात आल्यानंतर अंकुश त्या पैशांची रक्कम विनोदकडे देतो आणि म्हणतो, हे पैसे तू तुझ्याकडे सुरक्षित ठेव, उद्या मला हे पैसे एका व्यक्तीला द्यायचे आहे. मात्र विनोद विचारतो, तू हे पैसे कोणाला देणार आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, तू माझा सर्वात जवळचा मित्र आहे, मी तुझ्यापासून काही लपवत नाही. त्यानंतर तो विनोदला वंदनाबद्दल सर्व सांगू लागतो. त्यानंतर अंकुश आपला मित्र विनोदला सांगतो, आपल्या शेजारी एक विधवा काकू राहते, तिचं नाव वंदना आहे. वंदनाचं नाव ऐकताच विनोदला काहीतरी संशय येतो. तो लगेच विचारतो, तू वंदनाला एवढे पैसे का देणार आहेस. तेव्हा अंकुश म्हणतो, मी वंदनासोबत शारीरिक संबंध करतो. हे ऐकताच विनोदला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. तो म्हणतो,
तू नेहमीच खोट्या खोट्या गोष्टी करतो. ती बाई असं काही करेल यावर माझा विश्वास नाही. मात्र अंकुश हट्टाने म्हणतो, मी तिच्यासोबत अनेक वेळा शरीर संबंध केले आहे. अशा प्रकारे कसाबसा अंकुश आपल्या मित्राला विश्वास बसवतो. त्यानंतर तो विनोदला सांगतो, हे पैसे सांभाळून ठेव. विनोदही ती रक्कम स्वतःकडे सुरक्षित ठेवतो. त्यानंतर अंकुश संध्याकाळी आपल्या घरी परत येतो. घरी आल्यानंतर त्याची आई राधा त्याला म्हणते, माझी सोन्याची चेन हरवली आहे, मला ती कुठे सापडत नाही. तेव्हा अंकुश खोटे बोलत म्हणतो, आई मी ती साखळी पाहिलीच नाही, तूच कुठेतरी ठेवली असेल. अशा प्रकारे तो आपल्या आईला फसवतो. त्यानंतर संध्याकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास अंकुश घरातून बाहेर पडतो. तो आपला मित्र विनोदला फोन करतो आणि म्हणतो, विनोद तू लगेच नदीवरील पुलाजवळ ये, मला तुझ्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहे आणि ते पैसे देखील सोबत घेऊन ये. विनोद पैसे घेऊन नदीच्या पुलावर पोहोचतो. दोघेही तिथे बसून गप्पा मारू लागतात. काही वेळानंतर अंकुश म्हणतो, चल आपण इथे बसून बिअर पिऊ. त्यानंतर मी वंदनाला भेटायला जाईल. त्यानंतर विनोद जवळच्या दारूच्या दुकानातून 2 बिअरच्या बाटल्या आणतो. दोघेही तिथे बसून बिअर पिऊ लागतात. थोड्याच वेळात दोघांनाही नशा चढू लागते. तेव्हा अंकुश म्हणतो, आता मी वंदनाला फोन करतो. तो वंदनाला फोन करून म्हणतो, मला तुझ्या घरी यायचे आहे. मात्र वंदना उत्तर देते, माझी बहीण सरला घरी आली आहे, त्यामुळे तुला मी आज भेटू शकत नाही. पण अंकुश खूप चालाक असतो. तो लगेच म्हणतो, मी 10,000 रुपयांची व्यवस्था केली आहे. सध्या माझ्याकडे पैसे आहे. तुला पैसे हवे असतील तर मी ते तुला देऊ शकतो. हे ऐकताच वंदनाच्या मनामध्ये पैशांचा मोह निर्माण होतो. ती विचार करू लागते की हे पैसे तिला कसेही करून मिळवायचे आहे. त्यानंतर वंदना त्याला म्हणते, ठीक आहे, आज रात्री साधारण 10 वाजता मी शेतात येते, तू मला तिथेच भेट. हे ऐकताच अंकुश म्हणतो, ठीक आहे, मी ते पैसे त्याच वेळी तुला देईल. त्यानंतर फोन ठेवला जातो. फोन झाल्यानंतर वंदना आपल्या घरातील सर्वांसाठी जेवण तयार करते. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवते. त्यानंतर घरातील सर्वजण आपापल्या खोलीत झोपण्यासाठी जातात. रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास वंदना मनात विचार करू लागते की आता तिला अंकुशला भेटायचे आहे. दुसरीकडे अंकुश आणि त्याचा मित्र विनोद अजूनही बिअर पीत बसलेले असतात. 10 वाजता दोघेही वंदनाच्या शेतात पोहोचतात. साधारण 10 ते 15 मिनिटांनी वंदना देवी घरातून हळूच बाहेर पडते आणि रात्रीच्या अंधारात शेतामध्ये येते. शेतात पोहोचल्यानंतर वंदना पाहते की अंकुश एकटाच नाही तर त्याचा मित्र विनोद देखील त्याच्या सोबत आहे. विनोदला पाहताच वंदना थोडी घाबरते. ती अंकुशला बाजूला घेऊन जाते आणि विचारते, तू विनोदला इथे का आणलं आहे? अंकुश उत्तर देतो, तो माझा सर्वात जवळचा मित्र आहे, तू त्याच्यावर विश्वास ठेवू शकते. तो तुझ्यासोबत काहीही चुकीचे करणार नाही. हे ऐकल्यानंतर वंदनाचे मन थोडे शांत होते. त्यानंतर ती म्हणते, मला माझे पैसे दे. मात्र अंकुश म्हणतो, आधी मला तुझ्यासोबत शरीर संबंध करायचे आहे, त्यानंतरच मी तुला पैसे देतो. वंदना काही वेळ विचार करते आणि नंतर म्हणते, आपल्या शेतामध्ये एक खोली आहे, चल आपण तिथे जाऊ. मात्र अंकुश म्हणतो, तुझ्या शेतातील खोलीत साप असतात, मी त्या खोलीत जाणार नाही. तेव्हा वंदना त्याला समजावते, साप कायम एका जागी राहत नाही, आज इथे असतील तर उद्या तिथे असतील. त्यातल्या त्यात मी त्यातल्या एका सापाला मारले आहे. अशा प्रकारे ती त्याला तयार करते आणि दोघेही त्या शेतातील खोलीत जातात. त्या खोलीमध्ये पूर्ण अंधार असतो, खोलीचा दरवाजाही नसतो. त्यानंतर दोघेही त्या खोलीत बराच वेळ थांबतात. दुसरीकडे विनोद बाहेर बसून आपल्या मित्राची वाट पाहत असतो. साधारण अर्धा तास उलटतो तरीही दोघे बाहेर येत नाही. साधारण अर्धा तास उलटून जातो तरी अंकुश आणि वंदना खोलीमधून बाहेर येत नाही. अंकुशचा मित्र विनोद बाहेर बसून त्यांची वाट पाहत असतो. वेळ जसा जसा पुढे सरकत जातो तसा तसा विनोद हा अस्वस्थ होऊ लागतो. तो मनात विचार करू लागतो, माझा मित्र अंकुश या महिलेसोबत अर्धा तासापूर्वी खोलीत गेला आहे, पण ते दोघे अजूनही बाहेर येत नाही आणि त्यांचा आवाज देखील येत नाही. कसाबसा आणखी वेळ निघून जातो. आता जवळपास 1 तास पूर्ण होतो, तरी देखील अंकुश आणि वंदना बाहेर येत नाही. ते पाहून आता विनोदच्या मनात संशय निर्माण होतो. तो विचार करू लागतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे. 1 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे आणि हे दोघे अजूनही बाहेर आले नाही.
अखेरीस विनोद धाडस करून त्या खोलीजवळ जातो आणि आपल्या खिशातून मोबाईल फोन काढतो आणि त्याची टॉर्च सुरू करतो. मोबाईलची लाईट लावून तो खोलीच्या आत डोकावतो. आतले दृश्य पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याचे डोळे विस्फारलेले जातात. खोलीच्या आत वंदना आणि अंकुश दोघेही भोंगळ्या अवस्थेत मृत पडलेले असतात. त्यांच्या मृतदेहाजवळ एक साप बसलेला असतो. त्या सापाने त्या दोघांनाही दंश केलेला असतो. हे दृश्य पाहताच विनोद भीतीने थरथर कापू लागतो. तो मोठ्याने ओरडू लागतो. ओरडतच तो तिथून धावत बाहेर पडतो आणि शेतातून थेट गावाकडे पळत सुटतो. साधारण 10 ते 15 मिनिटात तो अंकुशच्या घरी पोहोचतो आणि घराचा दरवाजा वाजवतो. दरवाजा उघडल्यानंतर अंकुशची आई राधा बाहेर येते. ती पाहते की समोर विनोद उभा आहे. राधा विनोदला विचारते, तुझा मित्र अंकुश कुठे आहे? तो अजून घरी का आला नाही? हे ऐकताच विनोद रडू लागतो आणि म्हणतो, काकू, अंकुशला साप चावलाय. त्याचा मृतदेह शेतात पडलाय. तिथे वंदनाचा देखील मृतदेह पडला आहे. तिला देखील सापाने दंश केला आहे. हे ऐकताच आई राधा घाबरून जाते. ती विचारते, माझा मुलगा शेतात काय करायला गेला होता? त्यावर विनोद तिला संपूर्ण सत्य सांगतो. तो म्हणतो, आज अंकुश वंदनासोबत शेतात गेला होता. ते दोघे त्या खोलीत गेले. त्याचवेळी सापाने त्या दोघांना चावलं आणि दोघांचाही मृत्यू झाला. हे ऐकताच आई राधा रडू लागते. त्यानंतर ती विनोदला सोबत घेऊन शेताकडे धाव घेते. शेतात पोहोचल्यानंतर राधा स्वतःच्या डोळ्यांनी पाहते की अंकुश आणि वंदना यांचे मृतदेह तिथे पडलेले आहे. तो साप मात्र तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर राधा गावातील लोकांना बोलवते. गावातील लोक घटनास्थळी पोहोचतात. सर्वजण मिळून अंकुश व वंदनाचे मृतदेह गावात आणतात. रात्रभर संपूर्ण गावात या घटनेची चर्चा सुरू असते. सकाळ होताच दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. अशा प्रकारे वंदनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे स्वतः वंदना आणि अंकुश या दोघांनाही आपला जीव गमवावा लागतो. ही घटना फक्त गावापुरती मर्यादित राहत नाही. काही दिवसात ही बातमी संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचते. जी कुणी ही घटना ऐकतो तो सुरुवातीला यावर विश्वास ठेवू शकत नाही. एका सापामुळे एकामागोमाग 3 मृत्यू झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू होते. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.